हिवाळ्याच्या थंडीत रस्त्यात कुडकुडणारा दिसला की संवेदनशील मनं अस्वस्थ होतात। काहीतरी करायला हवं असं सर्वांनाच वाटतं। मनातील प्रेरणा मनातच गारठून जाते। कुडकुडणाऱ्या जीवाविषयी हळहळ तेवढी व्यक्त होते। मात्र अशा निराधार जीवांना दिव्या फाउंडेशन गेल्या 4 वर्षांपासून मानवतेची ऊब देत आहे। बस स्थानक असो की फुटपाथ, रात्री गारठलेल्यांचा शोध घ्यायचा। पांघरुणाशिवायच पाय पोटाशी घेऊन रात्र ढकलणाऱ्यांच्या अंगावर चुपचाप जाऊन ब्लँकेट टाकायचं आणि पुढे निघायचं। याशिवाय इतरही उपक्रम राबवत असलेले दिव्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, आशिष खडसे, सुनील तिजारे, सुधाकर मानवतकर, योगेश शिरस्कार, अमोल पवार, अक्षय पडघन, राज घरण, डॉक्टर भरती गुरदासानी, राजेंद्र मोरे, मिनल भोसले गरजू जीवांचे आधार बनले आहेत। समाजात नेहमीच दुर्लक्षित असलेल्या बेघरांना दिव्या फाउंडेशनच्या माध्यमातून ऊब मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य नव्या कामांसाठी ऊर्जा देणारं ठरतं, असं अशोक काकडे सांगतात। आज अक्षरशः बुलढाण्यामध्ये 2.5 वाजल्यापासून थंडीचे वारे सुटलेले आहेत आणि खूप सारी थंडी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पडलेले आहे। रस्त्यावरती असणारे मनोरुग्ण, त्यानंतर बस स्टँडवरती राहणारे जे गोरगरीब आहेत, जे प्रवासासाठी आले परंतु वेळ खूप झाला, थंडी खूप वाजते, विधवा महिला असेल, गरीब लोक असतील, वंचित लोक असतील, मनोरुग्ण असतील, अशा लोकांना ब्लँकेट देण्याचं काम दिव्या फाउंडेशनने आज सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये आशिषदादा खडसे, आमचे तिजारे भाऊ, त्याच्यानंतर मानवतकर सर, योगेशदादा पवार सर, त्याच्यानंतर आमचे राजू भाऊ, या सर्वांच्या सहकार्याने दिव्या फाउंडेशनच्या सर्व एक हात मदतीचा या सर्वांच्या अपेक्षित घटकामध्ये मदत देण्याचे काम या दिव्या फाउंडेशन टीम करत असते। आणि आज थंडीच्या मोसमामध्ये काहीतरी त्यांना थंडीपासून बचाव व्हावा, मायेची ऊब मिळावी, त्याकरता दिव्या फाउंडेशनचा एक छोटासा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही रुजवत असतो। गेली 4 वर्षापासून हा मायेची ऊब हा उपक्रम सुरू असतो। आज या उपक्रमाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज याच्यानंतर आपल्या सर्वांना आव्हान करतो, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असेल त्या जिल्ह्यामध्ये थंडीचं वातावरण खूप वाढलेलं आहे। अशा गरीब वंचित लोक जे असतील बस स्टँडवर वगैरे राहणारे रस्त्याच्या कडेला, त्यांना ब्लँकेट देण्याचे प्रयत्न करा, त्यांना आपल्या मायेची ऊब देण्याची गरज आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।